माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता. माझ्यासाठी महागातल्या महाग वस्तू घेऊन येत होता, पण त्याची परिस्थिती इतकीही ठीक नव्हती. मी खूप चकित होऊन जात होते की तो हे सगळं माझ्यासाठी कुठून घेऊन येत होता. पण तो रोज एक काम खूपच विचित्र करायचा. मला खूप खुश करायचा. माझ्यासाठी माझ्या आवडीच्या गोष्टी आणि खायला घेऊन तर यायचाच, पण स्वतः रात्र होताच दुसऱ्या खोलीत जाऊन झोपत असायचा. मी हैराण होत होते की जर याला माझी एवढी काळजी आहे, माझ्यासाठी तो एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येतो, मग त्याला माझ्यात रस का नाही? तो माझ्याजवळ का बसत नव्हता? माझ्याशी का बोलत नव्हता? माझ्यासोबत त्याचे वागणे नॉर्मल का नव्हते? म्हणून एका रात्री त्याच्या येण्याच्या आधीच मी त्याच्या दुसऱ्या खोलीत लपून बसले. म्हणजे जेव्हा तो येथे येईल तेव्हा मला कळेल की तो या खोलीत रात्री का येतो, माझ्याजवळ का झोपत नाही. त्या रात्री मी माझ्या नवऱ्याला असे काही करताना पाहिले की माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. म्हणजे माझा नवरा तर एक. माझे नाव शिवानी आहे. मी दिसायला खूपच जास्त सुंदर होते. माझ्या भावाच्या बायकोला माझ्या सुंदरतेवर खूप तिरस्कार होता. ती म्हणत होती की एक दिवस तुझी ही सुंदरता मातीमोल होऊन जाईल. मी तिला म्हणायचे की वहिनी, देवाला तरी घाबरत जा. मी तुझे काय बिघडवले आहे? माझी आई जिवंत होती, पण माझे बाबा या जगामध्ये नव्हते. पण जोपर्यंत माझी आई जिवंत होती तोपर्यंत त्या पूर्ण घरात माझाच हुकूम चालत होता. माझा भाऊसुद्धा माझा राग करत होता. म्हणत होता की तू माझ्या बायकोसोबत वाद घालत जाऊ नकोस. थोडीफार मी सुद्धा हट्टी होते, कारण मला चुकीचे काहीच सहन होत नव्हते. जर माझी वहिनी माझ्या आईला वेळेवर जेवायला देत नाही किंवा शिळे अन्न खायला देते, तेव्हा मला सुद्धा खूप राग येत होता. आणि मग मी तिला बोलायचे. एक दिवस तर वहिनीने माझ्या आईला माझ्यासमोर रात्रीचे अन्न खायला दिले. माझी आई पहिल्यापासूनच BP आणि शुगरची पेशंट होती. मी वहिनीला म्हणाले, पहिलीच माझ्या आईची तब्येत खराब असते. तुला जर तिचे जेवण बनवता येत नसेल तर मला सांगायचं. शिळे अन्न देऊन माझ्या आईला मारायला का टपली आहेस? या गोष्टीवर आमच्या दोघींची खूप भांडणं झाली. माझ्या भावाने तर त्याच्याच बायकोची साथ दिली आणि तो मला म्हणाला की तुला तर एक दिवस मी असा सरळ करेल की कायम मला लक्षात ठेवशील. तू लहान आहेस तर लहानच राहा. मोठ्या वहिनीसोबत असे बोलणे तुला शोभत नाही. मी म्हणाले, गोष्ट लहान किंवा मोठी असल्याची नाही दादा. ही वहिनी जर काही चुकीचं करत असेल तर मी नक्कीच बोलणार. तुझी ही आई आहे. बायकोपेक्षा जरा तिची काळजी घेत चल. तेव्हा आईने मला शांत बसायला सांगितले. पण त्या रात्री खरंच माझ्या आईची तब्येत इतकी बिघडली की ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि 2 दिवस आजारासोबत लढून ती या जगाला सोडून मला सोडून कायमची गेली. मला खूप जास्त त्रास झाला होता. थोडेफार नातेवाईक होते, पण ते सगळेजण माझ्या आईचे सासरचे होते, त्यामुळे त्यांना इतकं जास्त दुःख झाले नाही. त्यांनी थोडेफार माझे सांत्वन केले आणि निघून गेले. आता घरात फक्त माझा भाऊ, वहिनी आणि मीच होते. मी खूप दुःखात बसले होते. तेव्हाच एका रात्री माझा भाऊ माझ्या खोलीत आला. मला वाटले की आता तो म्हणेल, शिवू, आता आई या जगात नाही, त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस. तुझा भाऊ जिवंत आहे. कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर मला सांग. पण माझा भाऊ मला म्हणाला की आता आई या जगात नाही. पुढच्या रविवारी तुझे लग्न आहे. त्याचे हे बोलणे ऐकून मी खूपच चकित झाले होते. मी डोळे मोठे करून आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होते. तेव्हा तो परत म्हणाला, हो, तुझे मी लग्न करत आहे. तू स्वतःच्या घरी जाशील तर चांगलंच होईल. माझ्यामध्ये आता एवढी हिंमत नव्हती की मी त्याला विचारू शकेल की माझे लग्न तू कोणासोबत लावत आहेस. मी त्याला फक्त म्हणाले की एवढ्या लवकर लग्न? माझा भाऊ मला म्हणाला, हो, फक्त लग्नाचा विधी आहे, कारण आईला जाऊन महिनासुद्धा झाला नाही. तुझ्या मनात जर लग्नाला घेऊन काही स्वप्न असतील तर ती मनातच दाबून टाक. तुझ्यासाठी मी तुझे लग्न धूमधडाक्यात करू शकत नाही आणि तुझ्या नवऱ्याला एखाद्या राजकुमारासारखं घोड्यावर सुद्धा घेऊन येऊ शकत नाही. एवढं बोलून माझा भाऊ तडातडा माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला.
मी उशीवर डोकं ठेवून रडायला सुरुवात केली, पण नंतर मनाला समजवले की चला, लग्न तर एक ना एक दिवस होणारच होतं. जर लग्न झाले तर ते माझ्या स्वतःच्या हक्काचे घर असेल. कुणाची गुलामी तर तिथे नाही ना करायला पडणार. या असल्या भावापासून आणि वहिनीपासून माझ्या पिछा तरी कायमचा सुटेल. हाच विचार करून मी दिवस मोजायला लागले होते. पण लग्नाच्या दिवशी हे पाहून हैराण झाले की माझ्या भावाने माझ्यासाठी अशा कोणत्या माणसासोबत माझे लग्न ठरवले आहे. कदाचित यामध्ये सुद्धा माझ्या वहिनीचाच हात असेल. कारण जेव्हा कधी वहिनींची आणि माझी भांडणं होत असे तेव्हा वहिनी माझी दुश्मन होत असे. मला तेव्हा वाटत होते की ही वहिनी कोणत्या ना कोणत्या दिवशी त्याचा नक्कीच बदला घेईल. आज तिने तेच केले होतं. ती यामध्ये यशस्वी झाली होती. कारण माझा होणारा नवरा घरात विचित्र अवस्थेत बसला होता. त्याला पाहून एखादा लहान मुलगासुद्धा सांगेन की तो एक नॉर्मल माणूस नाही आहे, एक वेडा माणूस आहे. कारण त्याने हातामध्ये कॅडबरी पकडली होती, ज्याला तो हवरटासारखं खात होता. त्याचे केस विखुरले होते. कपडे तर त्याने नवीन घातले होते, पण ते एवढे घाण झाले होते की जसे काय मातीतून तो खेळून आला आहे. तो माझा होणारा नवरा होता. सगळ्यांना माहिती झाले होते की तो एक वेडा माणूस आहे. गावातल्या सुद्धा बायका आल्या होत्या तेव्हा, कारण नातेवाईक तर एवढे नव्हतेच. त्यांनी सुद्धा म्हणायला चालू केलं होतं की शिवानीचा तर होणारा नवरा वेडा आहे. स्वतःच्या सख्ख्या भावाने बहिणीवर असा अन्याय करायला नव्हता पाहिजे. एका वेड्या माणसासोबत इतक्या चांगल्या आणि सुंदर मुलीचे लग्न लावून देत आहेत. आई काय गेली तर भावाने बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करायला घेतले. त्या हे सगळं बोलत होत्या, पण आता काहीच फायदा नव्हता. माझे लग्न तर त्या वेड्या माणसासोबत झालेच होते. आता तर माझ्या पाठवणीची वेळ आली होती. माझे डोळे अश्रूंनी दाटले होते. रडण्याची इच्छा होत होती, पण मी रडू शकत नव्हते. मी जर रडले तर माझे अश्रू कोणी पुसले असते. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. माझी आई जर जिवंत असती तर माझ्यासोबत हे सर्व काही झाले नसते. माझ्या वहिनीनेच माझ्या भावाला भडकवले असणार, पण त्यालासुद्धा कळाले नाही की आपण आपल्या बहिणीचे लग्न एका वेड्या माणसासोबत करत आहोत. तिचे पुढे कसे होईल, काय होईल, तो वेडा नवरा तिला कसा ठेवेल, काय खायला घालेन. आजकाल तर लोक आपल्या मुलीचे लग्न अशा मुलांसोबत सुद्धा करत नाहीत की ज्यांच्याजवळ नोकरी नसते. आईबाप नसल्याने माझे हाल तर अगदी वाईट झाले होते. माझ्या नवऱ्याला तर अक्कलसुद्धा नव्हती. त्याचा तो वेडेपणा बघून एक वेळेस माझ्या मनाने विचार केला की सासरी जाण्यास नकार देऊ. पण त्याच्यानंतर काय झाले असते? माझाच तमाशा झाला असता. माझ्या भावाने येथून मला कसेही घराबाहेर काढलेच असते. त्यामुळे मी सर्व काही देवावर सोडले आणि चुपचाप त्या घराचा निरोप घेतला. जाता जाता भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझे डोके मागे घेतले. तिथल्या सगळ्या लोकांनी हा घडलेला प्रकार पाहिला होता. वहिनीसुद्धा मला भेटण्यासाठी थोडी पुढे आली होती, पण मी तिलाही भेटली नाही. कारण ती तर सगळ्यांसमोरच म्हणाली होती, तुझे लग्न आता आम्ही केले आहे, जास्त नखरे दाखवू नकोस आणि तुझ्या घरी चालती हो. अशी कोणती वहिनी आपल्या नंदेला म्हणते की तू तुझ्या घरी चालती हो, ते सुद्धा तिच्याच लग्नाच्या दिवशी. अरे, मनामध्ये कितीही राग द्वेष असला तरी घरच्या मुलीला असं कोणी म्हणते का की तू तुझ्या घरी चालती हो. माझ्यासोबत खूप वाईट घडत होते. देवसुद्धा पाहत होता की माझ्यावर किती अन्याय होत आहे. पण मला माहिती होते की देव मला नक्कीच एक दिवस न्याय देईल. पण सध्या तरी माझी वेळ खूपच खराब दिसत होती. काहीच समजत नव्हते. माझा नवरा वेडा होता, पण त्याचे घर खूपच चांगले होते. 3 खोल्यांचे घर होते.
तिथे त्याचा भाऊसुद्धा होता. मला वाटले की तो सुद्धा याच घरात राहतो. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा नवऱ्याऐवजी माझा धीर माझ्या खोलीमध्ये आला. मी जरा घाबरलेच. माझा धीर मला म्हणाला, "वहिनी, घाबरण्याची काहीच गरज नाही. मी तुमच्या भावासारखाच आहे. हे सुद्धा माझे स्वतःचेच घर आहे. तिकडे दुसरीकडे सुद्धा माझे घर आहे, जिथे माझी बायको आणि माझे मुलं माझी वाट पाहत आहेत. आता तुम्हालाच इथे तुमच्या नवऱ्याला सांभाळायचे आहे. ते काय आहे की माझ्या बायकोचे त्याच्यासोबत जमत नाही, कारण तिच्यासोबत त्याचे संबंध अजिबातही चांगले नाहीत. तो जास्तच त्रास देतो म्हणून. आई वडील तर आम्हाला सुद्धा नाहीये. बस आता तुम्ही आहात आणि तुमचा नवरा आहे आणि हे घर तुमचे दोघांचेच आहे. तुम्हाला जर समजले नाही की कोणती वस्तू कुठे आहे, तेव्हा तुम्ही मला फोन करून विचारू शकतात. तिथे भिंतीवर माझा फोन नंबर लिहिला आहे. तुमचा नवरा तुम्हाला जास्त त्रास देत असेल तेव्हासुद्धा मला तुम्ही बोलवू शकतात. पण हे समजून घ्या की मी सुद्धा घर परिवारवाला माणूस आहे. माझंही कुटुंब आहे. माझ्या बायकोला मी इथे आलेलं आवडत नाही. जर तुम्हाला खूपच एमर्जन्सी आली तरच तुम्ही मला बोलवा, नाहीतर स्वतःच या परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न करा. कारण तो तर आता तुमचाच नवरा आहे आणि तुम्हाला त्याच्याच सोबत तुमचं पूर्ण आयुष्य राहायचे आहे. त्याचे बोलणे ऐकून मला समजू शकत होते की आता माझे पुढचे जेवण किती वाईट होणार आहे. मी फक्त होमध्ये मान हलवली, कारण बोलू तर काय शकत होते. तो म्हणाला की देव तुमची नक्कीच मदत करेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक दिवस सर्व काही ठीक होईल. मला माहिती होते की तो मला धीर देत होता. पण तो परत एकदा मला तेच म्हणाला की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे वहिनी, की एक दिवस सर्व काही ठीक होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माहिती नाही तो ही गोष्ट पुन्हा पुन्हा मला का सांगत होता आणि ते सुद्धा एवढा जोर देऊन बोलत होता. सध्या तर मला काहीच समजत नव्हते. मी म्हणाले, ठीक आहे. माझा नवरा दुसऱ्या खोलीत होता. मी जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा खूपच हैराण झाले. ही खोली कदाचित त्याचीच असेल, कारण इथले सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि काही तुटले देखील होते. पण काही खेळणीसुद्धा तिथे पडलेली होती. कदाचित त्याचे मन छोट्या मुलांसारखे होते. त्याने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी खूप घाबरले. मला वाटले की तो माझ्यासोबत काहीतरी बोलेल, काहीतरी करेल किंवा काहीतरी मला काम सांगेल. पण त्याने असे काहीच केले नाही. म्हणून मी चुपचाप जाऊन माझ्या खोलीत झोपले. माझे मन तर म्हणत होते की आतून दरवाजाला कडी लावून घ्यावी, पण मी असे केले नाही. म्हणायला जरा विचित्रच वाटत आहे, पण इतक्या शांततेत झोप मला कधीच लागली नव्हती. तितकी झोप शांत मला त्या रात्री लागली. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी हैराण झाले, कारण माझ्यासमोर तर माझा नवरा बसला होता. त्याला पाहून मी खूपच घाबरले. जेव्हा मी समोर टेबलकडे पाहिले, माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले, कारण टेबलवर आमचा नाश्ता होता. नाश्ता तर बाहेरून आणलेला दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि आजूबाजूला पाहिले. मला वाटले कदाचित त्याचा भाऊच इथे आला असेल आणि त्यानेच नाश्ता आणला असेल. पण घरात कोणीच नव्हते. बाहेरचा दरवाजा सुद्धा बंद होता, कारण रात्री मी स्वतः कडी लावली होती. माझा नवरा मला म्हणाला की नाश्ता करून घे आणि तो सुद्धा नाश्ता करू लागला. मी हे सर्व पाहून हैराण झाले होते, कारण त्याला एवढे माहिती होते की आमचे लग्न झाले आहे आणि बाहेरून नाश्ता मागवायचा आहे. मग हा वेडा कसा काय? पण नंतर त्याने विचित्र गाणं म्हणायला सुरुवात केली, जे गाणे कोणत्या तरी कार्टूनचे वाटत होते. मग मला समजले की हे त्याचे नॉर्मल वागणे आहे. कदाचित त्याला सुद्धा भूक लागली असेल. त्याच्याजवळ थोडेफार पैसे असतील.
एवढे काम तर एक छोटा मुलगा सुद्धा करतो. असो, मी नाश्ता केला. त्यानंतर मी घर साफ करायला घेतले. मी हे सुद्धा विचारणं विसरले की हे घर कसे चालते, घर खर्च कसा चालतो. पण सध्या तरी घरामध्ये गरजेच्या सर्व वस्तू पडल्या होत्या. मी त्याच्या भावाला फोन केला, पण फोन लागत नव्हता. मी दुपारचे जेवणसुद्धा बनवले. माझा नवरा अचानकच कुठेतरी गेला. तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आले होते. मला वाटले की तो घरातून पळूनच गेला. मी परत त्याच्या भावाला फोन केला. त्याचा भाऊ म्हणाला की टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तो कधी कधी घराच्या बाहेर जातो, पण परत सुद्धा तो येतो. रात्रीपर्यंत तो घरी नक्की येईल, आणि जर रात्रीपर्यंत तो घरी आला नाही तर मला परत फोन करा. मी म्हणाले ठीक आहे. रात्र झाली तेव्हा माझा नवरा घरी परत आला. त्याच्या हातामध्ये कोणती तरी वस्तू होती जी त्यानं माझ्या हातात दिली. मी ती खोलून पाहिली तर त्यामध्ये सुंदर अशी फुलं होती. मी त्याला म्हणाले हे काय आहे? तेव्हा तो म्हणाला की मी तुझ्यासाठी हे घेऊन आलो आहे. मी हे ऐकून हैराण झाले होते. त्याने फुलं माझ्याजवळ ठेवली आणि स्वतः दुसऱ्या खोलीत गेला. मी थोड्या वेळानंतर पाहिले तर ती खोली आतून लॉक होती. त्या घरामध्ये माझे दिवस चांगले तर चालले होते. जसा मी विचार केला होता तसे काहीच होत नव्हते. उलट सगळे काही चांगले होत होते. माझा नवरा माझ्यासाठी रोज रोज कोणती ना कोणती महागडी वस्तू मला घेऊन येत होता. माहिती नाही त्याच्याकडे पैसे कुठून येत होते. घरात सुद्धा प्रत्येक गरजेची वस्तू हजर होती. जेव्हा घरातले सामान संपायला लागले तेव्हा त्याचा मोठा भाऊ आला आणि त्याने येऊन मला 40,000 रुपये दिले. मी त्याला म्हणाले हे घर सुद्धा तुम्हीच चालवतात का? तेव्हा त्याचा भाऊ मला म्हणाला की नाही नाही, असे काहीच नाही. खरं तर आमच्या दोघं भावांच्या नावावर काही दुकाने आहेत. त्यांचेच आम्हाला भाडे येते. मग मी त्याच्यातूनच काही पैसे काढतो. तुम्हाला दर महिन्याला 30 ते 40,000 रुपये मिळत जाईल. आज 1 तारीख आहे तर मी तुम्हाला पैसे द्यायला आलो आहे. मी म्हणाले ठीक आहे. त्याचा भाऊ मनाने खूप चांगला होता. वाईट असता तर त्याने भाऊ वेडा असल्याचा फायदा घेतला असता. असो, मी घरात किराणा सामान भरला. त्या घरात टीव्ही, फ्रीज होताच. AC सुद्धा होता. सगळ्या गरजेच्या वस्तू होत्या. एक दिवस अचानक माझ्या घरी माझा भाऊ आणि वहिनी आली. त्यांना तर माहिती होते की त्यांनी माझे लग्न एका वेड्या माणसासोबत केले आहे. मला माहिती होते की ते मला पाहायला आले असेल की माझे हाल कसे चालले आहे, मी कोणत्या त्रासात आहे. पण जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा ते चकित झाले होते. मी महागातली नवीन साडी घातलेली होती. माझ्या वहिनीने लगेचच विचारले की ही नवीन साडी कुठून आली तुझ्याकडे? या लोकांनी तर तुला फक्त 4च साड्या घेतल्या होत्या आणि आम्ही सुद्धा तुझ्यासाठी काहीच घेतले नव्हते. मी म्हणाले माझ्या नवऱ्यानेच मला आणून दिलेल्या आहेत अजून. नंतर वहिनी मला हसूनच माझी टिंगल उडवत म्हणाली की तुझ्या नवऱ्याला तर तोंड हातपाय सुद्धा धुता येत नाहीत, तर तो तुझ्यासाठी एवढ्या महागातली साडी कसं काय घेईन? मी म्हणाले तुम्हाला कोण म्हणाले माझ्या नवऱ्याला हातपाय धुता येत नाहीत? हे बघा, मी तुम्हाला दाखवते त्याने माझ्यासाठी काय काय अजून आणले आहे. जेव्हा मी माझ्या वहिनीला माझ्या नवऱ्याने आणलेल्या सर्व महागातल्या महाग वस्तू दाखवल्यात तेव्हा ती खूपच हैराण झाली होती. ती म्हणाली की तो हे सगळं काही कुठून घेऊन येतो, पण चोरी तर नाही ना करत? मी म्हणाले या वस्तू चोरीच्या नाहीत वहिनी, या वस्तू बिलकुल नवीन आहेत, बघा ना. पण वहिनी हे मानायलाच तयार नव्हती. तिचे तर असे झाले होते की तिचा तीरच निशाण्यावर लागत नव्हता. जसे काय तिची इच्छा माझ्यासोबत काहीतरी वाईट करण्याची होती, पण वाईट काहीच होत नव्हतं. तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये आली होती. असो, मी सुद्धा गर्वाने वहिनीला सर्व वस्तू दाखवल्या होत्या आणि मी खूप खुशसुद्धा झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर रंग उडालेला पाहून माझी वहिनी मला म्हणाली हे बघ, आम्ही घाई गडबडीतच येऊन चुकीचा निर्णय घेतला होता, पण तू तर खूप खुश वाटत आहे. मी माझ्या भावाला सुद्धा सांगितलं होतं
की तू कोणताच चुकीचा निर्णय घेतला नाही. खरंच मी या घरात खूप जास्त खुश आहे. मला ह्या घरात कोणत्याच वस्तूची कमी पडत नाही. आपण सुद्धा गरीब लोकच होतो ना. जर माझे लग्न दुसरीकडे झाले असते तर आपल्यासारखाच गरिबासोबत झाले असते. पण हे बघ, हे लोक तर तुमच्यापेक्षाही खूप चांगले आहेत, श्रीमंत आहेत. या घरात तर AC सुद्धा आहे. इथे गरम झाले तर शांतीची झोपही येते. माझ्या वहिनीचे तोंड खूप पडलेले होते. मला माहिती होते की घरी जाताच ती माझ्या भावासोबत भांडण करेल. ही चांगली गोष्ट आहे की मला खुश पाहून घरी जाऊन ते दोघं भांडण करतील. ती त्यांची दोघांची शिक्षा होती. माझा नवरा माझ्यासोबत बोलत नव्हता, पण माझ्यासाठी वस्तू घेऊन यायचा, माझी काळजी घ्यायचा. एके दिवशी मी घरामध्ये काहीतरी काम करत होते, तेव्हा माझ्या पायाला काहीतरी लागून जखम झाली. तेव्हा माझ्या नवऱ्याने लगेचच पायाला पट्टी बांधली. पण रात्र होताच तो दुसऱ्या खोलीत निघून जात होता आणि आतून खोली लॉक करून घेत होता. मला खूप टेन्शन येत होते की हा मामला नक्की काय आहे. मला त्याच्यासोबत बोलायचे होते, त्याला विचारायचे होते. मी TV मध्ये ड्रामामध्ये पाहिले होते की वेडा माणूस प्रेम दिल्याने ठीक होऊन जातो आणि कदाचित मी त्याला ठीक करू शकेल. आणि तो जर ठीक होत असेल तर तो या जगामध्ये सगळ्यात चांगला माणूस सिद्ध होत होता. कारण दिसायला तर तो खूप सुंदर होता, तरुण होता, पैशांची सुद्धा त्याच्याकडे कमी नव्हती, घरसुद्धा स्वतःचे होते. जर असेच झाले तर माझे पूर्ण जीवन सुखी झाले असते. पण तो माझ्यासोबत बोलतच नव्हता. माझी एक मैत्रीण वेड्यांची डॉक्टर होती. तिने मला एकदा सांगितले होते की अशा लोकांसोबत खूपच प्रेमाने, आपुलकीने बोलायचं असतं. त्यांना प्रेमाची खूप गरज असते आणि जर एखादा माणूस त्यांची खूप काळजी घेत असेल, असा माणूस त्यांच्या आयुष्यात आला तर ते त्याच्यावर खूप प्रेम करतात, अगदी सामान्य माणसापेक्षाही जास्त. पण इथे तर प्रकरण उलटेच होते. मला हळूहळू समजायला लागलं होतं की जे काही प्रकरण आहे त्याचा संबंध त्या खोलीशी नक्कीच काहीतरी आहे. कारण माझा नवरा त्याच खोलीत जात होता आणि राहत होता. त्यामुळे मी विचार करून ठेवला होता की मला माहिती करून घ्यावे लागेल की त्या खोलीमध्ये नक्की काय आहे ते. तो त्या खोलीमध्ये जाऊन नक्की काय करतो. मी एक वेळ त्या खोलीमध्ये गेले होते, पण तिथे असे काहीच नव्हते. माझ्या वहिनीने लोकांना सांगायला सुरू केले होते की माझे लग्न एका वेड्यासोबत झाले आहे, पण मी तरी खूप खुश आहे. तिच्या तोंडून असेच निघून गेले असेल, पण तिचे हे बोलणे माझ्यापर्यंत पोहोचले होते, कारण आमचे गाव एकच होते. मी म्हणत होते की हो, देवाचीच कृपा आहे की मी खूप जास्त खुश आहे. माझ्याजवळ सर्व काही आहे. माझ्याजवळ पैसेसुद्धा होते. घराची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. घरातले सर्व व्यवहार मी पाहत होते. माझा नवरा माझी काळजी घेत होता आणि रोज माझ्यासाठी कोणती ना कोणती गोष्ट घेऊन येत होता. तो कुठे जात होता मला माहिती नाही. एक वेळ मी त्याच्या पाठीमागे गेले होते, पण मला रस्त्याबद्दल माहिती नव्हतं. वाटत होतं की मी रस्ता चुकेल, म्हणून मी परत घरी आले होते. तो माझ्या डोळ्यांसमोरून माहिती नाही लगेच कुठे गायब झाला होता. त्याला रस्ते चांगलेच माहिती होते. कदाचित कोणत्या तरी बागेत मुलांसोबत तो खेळायला जात असेल, कारण त्याच्याजवळ खूप सारी खेळणी होती. त्यामुळे मी या गोष्टींवर जास्त लक्ष दिलं नाही. पण मला त्या खोलीत नक्की काय आहे याची माहिती करून घ्यायचीच होती. तो त्या खोलीत आतून लॉक लावून काय करतो हे मला माहिती करून घ्यायचे होते. तो बाहेर जाताना सुद्धा त्या खोलीला कुलूप लावायचा. म्हणून एक दिवस मी त्या कुलपाची चावी गायब केली आणि कुलूप खोलून ठेवले होते. त्याला चावी मिळाली नाही, म्हणून तो कुलूप न लावताच खोलीच्या बाहेर गेला होता. माझा प्लॅन होता की मी पहिलेच त्या खोलीमध्ये लपून बसेल आणि जेव्हा तो खोलीत येईल तेव्हा मला माहिती पडेल की तो नक्की त्या खोलीत काय करतो. पण जसा तो घरी आला तेव्हा तो मला शोधत होता. माझ्याशी तो थोडं थोडं बोलत देखील होता. त्याला माझे नावसुद्धा आता लक्षात होते. तो मला माझ्या नावानेच आवाज द्यायचा. कधी कधी त्याला पाहून मला खूप दुःख होत होते की तो सुद्धा कोणाचे तरी मूल आहे. किती सुंदर आहे आणि तरुण आहे
आणि त्याच्यासोबत माहिती नाही काय झाले की तो असा वेडा झाला. नक्कीच तो जन्मातच वेडा नव्हता, कारण म्हणतात की अशा लोकांचे वय फार कमी असते. कदाचित त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडले असावे. मी त्याच्या भावाला सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने मला काहीच सांगितले नाही. फक्त म्हणाला होता की वेळेबरोबर तुम्हाला सर्व काही माहिती पडेल. असे काय प्रकरण होते की ते मला वेळेबरोबर कळणार होते. मला माझ्या नवऱ्याचे जुने फोटो मिळाले होते. तो चेहऱ्यावरून तर खूपच रागीट आणि हट्टी स्वभावाचा मला वाटत होता, पण असे वाटत होते की तो पूर्ण त्यांच्या खानदानात सगळ्यात जास्त सुंदर मुलगा होता. मग तो अशा परिस्थितीत कसा काय पोहोचला? त्याला कुणाचा शाप तर नव्हता ना लागला? मनात असे उलटे सुलटे विचार आणि प्रश्न येत होते. आज तर मला माहितीच पडणार होते. मग मी विचार केला असता की मला काय करायचे आहे. माझा नवरा माझ्यासाठी परत कोणती तरी वस्तू घेऊन आला होता. माझ्या खोलीत गेला होता, पण मी खोलीत नाही म्हटल्यावर त्याने ती वस्तू तिथेच ठेवली होती. तो नंतर त्याच्या खोलीत आला होता जिथे मी लपले होते. त्याने दरवाजाला आतून लॉक लावले होते आणि तो खुर्चीवर डोके पकडून बसला होता. मी पडद्याच्या मागून त्याला पाहत होते. त्याला अंदाजसुद्धा नव्हता की मीही त्याच खोलीत आहे. तो डोक्याला अशा अंदाजामध्ये पकडून बसला होता, असे वाटत होते जसं काय खूप मोठा माणूस काहीतरी खूप गंभीर आणि मोठा विचार करत आहे. त्याच्या चेहऱ्यावरून अचानकच वेड्यांसारखे हावभाव गायब झाले होते. आता मला आत्तापासूनच काहीतरी गडबड वाटत होती. कोणती तरी गोष्ट नक्कीच होती जी की नॉर्मल नव्हती. थोड्या वेळानंतर त्याने पॉकेटमधून मोठा मोबाईल बाहेर काढला. मी तो मोबाईल पाहून चकित झाले की एवढा मोठा मोबाईल त्याच्याजवळ कुठून आला आणि कसा आला. आणि मोबाईलसुद्धा तो ठीकठाक होता, तुटलेला सुद्धा नव्हता, कारण त्याच्या सर्वच वस्तू तुटलेल्या होत्या. नंतर तो फोनवर कोणासोबत तरी बोलू लागला आणि जेव्हा त्याने बोलणे सुरू केले तेव्हा माझी हालत एवढी खराब झाली की मी चकित झाले होते, कारण तो एखाद्या समजूतदार माणसाप्रमाणे किंवा माणसासारखा बोलत होता आणि म्हणत होता की हे बघा, मी तुमच्यासोबत पहिलीच डील केली होती. तुम्ही हे पैसे बिझनेसमध्ये लावले तर ते माझे नशीब असेल की मला पुढे किती पैसे भेटतील. मला त्याचे हे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले होते. खूप मोठा धक्काही बसला होता की माझा नवरा जो जगासमोर वेडा बनलेला आहे तो इथे बसून बिझनेसच्या डील करतो आहे. मग तो जगासमोर वेडा असल्याचे नाटक का करत असेल? या बायकोसोबत तो खोटं का बोलत होता? तो आपल्या बायकोला तरी सर्व काही सांगू शकत होता, पण त्यानं मला काहीच सांगितलं नव्हतं. मन तर म्हणत होते की त्याच्यासमोर जाऊ आणि त्याला लगेच जाब विचारू, पण नंतर विचार केला की पाहते की तो अजून काय करतो. नंतर थोड्या वेळानंतर त्याने त्याच्या पॉकेटमधून खूप सारे पैसे बाहेर काढले आणि नंतर त्यांना एका साईडला ठेवून दिले आणि परतच कुणाला तरी त्यानं फोन लावला. यावेळेस मला त्याच्या बोलण्यावरून समजले की तो ज्याला फोन करत आहे तो त्याचा भाऊच आहे. तो त्याच्या भावाला म्हणत होता की माझे मन करते की मी शिवानीला सगळं काही खरं खरं सांगून टाकू. ती माझी बायको आहे, मला तिच्यासोबत पूर्ण आयुष्य राहायचे आहे. कदाचित त्याचा भाऊ त्याला तिकडनं म्हणत होता की घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नकोस. मग माझा नवरा त्याला म्हणाला की घाई कसली, माझ्या लग्नाला आता 4 महिने होत आले आहेत. जेव्हा माझे नाव घेतले गेले तेव्हा मी समोर आले. मला समोर पाहून तो कावराबावरा झाला. त्याचे तोंड उघडे ते उघडेच राहिले आणि त्याने घाईतच फोन बंद करून एका साईडला ठेवून दिला. मी त्याला म्हणाले की हे सर्व काय नाटक आहे? जगासमोर तुम्ही वेडे बनून का फिरत आहात? मी सर्व काही ऐकले आहे, खरं सांगा. तो मला म्हणाला की हे बघ, मला आज ना उद्या तुला सर्व काही सांगायचेच होते. मी त्याला म्हणाले की मग मला आत्ताच सगळं काही खरं सांगून टाका. नक्की गोष्ट काय आहे?
माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तेव्हा तो म्हणाला की रडू नकोस. मी म्हणाले की मला माहिती नाही, मला आपोआपच रडायला येत आहे. मला सांगा की नक्की काय गोष्ट आहे ते. नंतर त्याने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला की मी पूर्ण गावात एक समजूतदार आणि खूप शिकलेला मुलगा होतो. माझी खूप चांगली नोकरी होती. आतासुद्धा मी त्याच नोकरीत आहे, पण पूर्ण रात्रभर बसून मी माझं ऑनलाईन काम करतो. मी त्याला म्हणाले की मग तुम्ही वेडा बनून का फिरतात, मला स्पष्ट सांगा. तो म्हणाला की माझी काही लोकांसोबत मैत्री होती, पण मला माहिती नव्हते की ते वेगळ्या प्रकारची लोक होते, स्वार्थी होते. एक दिवस आम्ही लोक फिरायला गेलो होतो. तिथे आमचे छोटेसे भांडण झाले होते आणि आमच्या हातून एक माणूस चुकून मारला गेला. तेव्हा त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर आला. जर मी वेडेपणाचे नाटक नसते केले तर मला शिक्षा झाली असती आणि माझे संपूर्ण जीवन जेलमध्येच गेले असते, कारण ते सगळे लोक तेव्हा तिथून पळून गेले होते आणि मी त्या माणसाचा जीव वाचवण्याच्या चक्करमध्ये तिथेच राहिलो. पण तो सुद्धा या जगातून निघून गेला आणि त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर आला. मला पोलीस पकडून घेऊन गेले होते. आता सुद्धा ते लोक याच गावामध्ये राहतात. त्यांचे माझ्यामुळे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी वेडेपणाचे नाटक करतो. पण आता ऐकले आहे की त्यांनी आपले घर विकून टाकले आहे आणि एका महिन्यानंतर ते इथून कायमचे निघून जाणार आहेत आणि बस त्यानंतर मी माझ्या पद्धतीने जीवन जगू शकतो. मी हे सगळं तुला यासाठी सांगितलं नाही, कारण लोकांना समजलं असतं ते लोक एकदा का इथून निघून गेले की मग मी तुला सगळं काही खरं खरं सांगणारच होतो. तुझ्या भावाने जेव्हा आपल्या नात्यासाठी होकार दिला तेव्हा आम्ही लोक खूप जास्त चकित झालो होतो. आम्हाला तुझ्याबद्दल सगळं काही समजलं होतं, त्यामुळेच मी तुला न पाहताच लग्नासाठी होकार दिला होता. विचार केला होता की काहीतरी पुण्याचं काम करेन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू खूप आवडतेस. मी बाहेर जातो ते देखील कामासाठीच बाहेर जातो, पण तुझा चेहरा दिवसभर माझ्यासमोरच असतो आणि मग विचार करतो की घरी येताना तुझ्यासाठी काहीतरी वस्तू घ्यावी. पण मला भीती वाटायची, या परिस्थितीला कंटाळून तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. मला भीती होती की तू या वेड्याला कंटाळून सोडून जाशील, त्यामुळेच मी तुला महागाच्या वस्तू भेटवस्तू आणून द्यायचो. मी हा विचार करायचो की मी तुला कमीत कमी खुश तर ठेवू शकतो ना. मी तुला नवऱ्याचं सुख तर देऊ शकत नव्हतो, पण कमीत कमी तुला खुश तर ठेवू शकत होतो, कारण माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. माझ्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. तो मला म्हणाला, आता रडायला काय झाले? मी म्हणाले, काही नाही, हे आनंद अश्रू आहे. त्यावर तो म्हणाला की वेडीच आहेस तू, दुःख झाले तरी रडतेस आणि आनंद झाला तरी रडतेस. हे बघ, मी तुझा नवरा आहे आणि अगदी व्यवस्थित आहे, वेडा अजिबातही नाही. तो माझ्याजवळ येत मला म्हणाला, तुझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. अजूनही 1-2 महिने आपल्याला हे नाटक करावे लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी म्हणाले, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. तुम्ही ठीक आहात यातच मी खूप जास्त खुश आहे. मी तर विचार करत होते की देवाने मला माझ्या कोणत्या पुण्याचे हे फळ दिले आहे. मी कधीच कुणाचे वाईट केलं नव्हतं, परंतु माझ्या भावाने आणि माझ्या वहिनीने माझ्यासोबत हे इतकं वाईट केलं होतं. परंतु मी देवाचे आभार मानते की तुम्ही अगदी नॉर्मल आहात. माझा नवरा आता बोलू लागला, काळजी करू नकोस, आता सगळं काही इथून पुढे ठीक आहे आणि मी नेहमीच ठीक राहील. मी तुझा नवरा आहे आणि नेहमीच तुझी काळजी घेईन, तुला साथ देईन आणि ते माझं कर्तव्य असेल. आपलं आयुष्य खूप चांगलं असेल. आता हळूहळू मी सगळीकडे सांगितलं की मी माझ्या नवऱ्याचा इलाज केला आहे, उपचार केला आहे आणि आता माझा नवरा ठीक झाला आहे. आमचं आयुष्य आता सर्वांसाठीच एक आदर्श जीवन म्हणून सिद्ध झाले होते, कारण की सगळ्यांना असंच वाटत होतं की मी माझ्या वेड्या नवऱ्याला
माझ्या प्रेमाने ठीक केलं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य कुणीच कुणाचं नशीब बदलू शकत नाही. देवाने जी नशिबात लिहून ठेवलेलं असतं तेच घडतं. कुणी एखाद्या व्यक्तीवर कितीही जळालं, त्याचा कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या नशिबात जर चांगली एखादी गोष्ट घडणार असेल तर ती घडतेच. त्यामुळे वाईट गोष्टींचा विचार करण्यापेक्षा त्यांचं चांगलं झालं तसंच माझंही होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करा, म्हणजे तुमचंही चांगलं होईल. चला तर मग, कथा आवडली असेल तर लाईक करा. या कथेत तुम्हाला काय जास्त आवडलं नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच स्टोरी ऐकत असाल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.